हॅलो एव्हरीवन, कशा सर्वजण? अपेक्षा करते तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हा सर्वांना शुभ जाओ. तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण हो हीच भगवंताचरणी प्रार्थना. बाय द वे, आता ना दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आता माझं सगळं काय काम आवरलेलं आहे. आंघोळ सुद्धा छान अशी केलेली आहे, हेअर वॉश केलेला आहे. आज तर म्हटलं आज मी तुम्हाला ना माझ्या फ्रीजची क्लिनिंग दाखवणार आहे. फ्रीजमधलं सगळं काही सामान संपलेलं आहे, म्हणजे भाजी वगैरे. तर तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तत्पूर्वी मी आता मॅगी करून खाणार आहे. ते बघा तुम्ही की मी मॅगी कशी बनवते. तर अंघोळ करून आले होते, त्यामुळे ना अंघोळ झाल्याच्यानंतर खूप भूक लागते. अंघोळ नसती झाली तर मी अजून थोडा वेळ थांबू शकले असते जेवणाची, पण अंघोळ केल्यानंतर मला काय दम निघत नाही. त्यामुळे घेतली होती आता लगेचच झटपट होणारी सेकंदात होणारी मॅगी असं बनवण्यासाठी घेतली होती. तर मी थोडासा लसूण वगैरे टाकते, कारण लसूण टाकल्याच्यानंतर ना बघा ना फ्लेवर पण छान येतो आणि टेस्ट पण जरा वेगळीच लागते. अशी मॅगी बनवण्यात आणि अशी एकदा बनवून तुम्ही ज्यांना कोणाला माहिती नसेल तर त्यांनी एकदा ही माझी मेथड ट्राय करा, की त्यांनाही म्हणजे अशी मॅगी खाण्यासाठी म्हणजे परत उत्साह येईल. तर ना आता इथं मॅगीला फोडणी वगैरे दिलेली आहे, मस्त छान अशी खमंग. लसणाचा वास खरंच घमघमीत सुटलेला होता. तर आत्ता ना आजच्या व्हिडिओमध्ये मेन पॉईंट आपला हा आहे की मी तुम्हाला फ्रीजची क्लिनिंग दाखवणार आहे. तर ना आत्ता सगळं काही भाजीपाला वगैरे संपलेला होता, बाकीच्या सगळ्याच. चला आता आपण फ्रीज क्लीन करायला घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या फ्रीजमध्ये हालत कशी आहे आता सध्या, आणि मी नंतर कशी नंतर दाखवते. तर सर्वात आधी तर माझं फ्रीज हे असं काहीतरी पसारा झालेला आहे. हे इकडं बॉटल्स वगैरे सगळे हे असे झालेले आहेत. सगळं असं म्हणजे एकदम अस्ताव्यस्त झालेलं आहे. म्हणजे चला आता आज आपल्याकडून काहीच नाही. फ्रीज क्लीन करायचा म्हणजे असा इझी थोडी ना होणार आहे ना. त्यामधलं सगळं सामान हे सगळं बाजूला काढून ठेवावं लागणार. त्यानंतर सगळं काही सामान बाजूला काढल्याच्यानंतर सगळं आधी धूळ वगैरे झटकून घ्यायला लागेल. मग त्यामध्ये काही थोडे आपले कधी आपण झटकन असं ठेवण्याच्या नादामध्ये काहीतरी असंच ठेवून जातो, तर ते सुद्धा आपल्याला त्यामधून काढावं लागतं. असं म्हणजे प्रत्येक गोष्ट तिथं एवढीशी ना एवढीशी गोष्ट काढून मग काय फ्रीजला असं. आता तुम्ही बघू शकता माझं फ्रीज पूर्णपणे रिकामं झालेलं आहे. आणि आता आधी मी काय करते की त्यावरचं सगळं काय जे काय थोडंफार कण आपले सांडलेले राहतात ते सुद्धा म्हणजे पुसून घेते आधी. म्हणजे मग असं तुम्हालाही म्हणजे मला दाखवता येईल की मी अशी काय क्लीन केलेली होती. पुसून वगैरे घेतल्याच्यानंतर मात्र मग हे कप्पे खाचे वगैरे ते सुद्धा पुसून घ्यायचे. खूपच धूळ होती माझ्या ह्याच्यामध्ये, आणि ते बारीक बारीक काय काय ठेवलेलं होतं तर त्याचंसुद्धा खूप हे झालेलं होतं. बरेच दिवस झालं माझं फ्रीजकडे लक्ष नव्हतं, त्यामुळे मग आतले कप्पे पुसून घेतल्याच्यानंतर हे बाहेरचे म्हणजे कव्हर आपलं झाकण असतं त्या बाजूला जे कप्पे असतात ना, तर ते सुद्धा असे छान असे क्लीन करून घेतल्याच्यानंतर मात्र एवढं भारी दिसत होतं ना माझं फ्रीज. खरंच असं म्हणतात ना की हात फिरेन तिथं लक्ष्मी दिसते, तसंच काहीतरी मला आज वाटत होतं फ्रीज क्लीन करत असताना. बाय द वे, आता हे वरचे वगैरे खाचे झालेले आहेत क्लीन करून. तर आता खालच्यांना सुरुवात करते जेणेकरून तुम्हालाही दिसेल. तर इथे ना मी हे करत असताना माझी लेक माझा व्हिडिओ शूट. तर ना ह्या बॉटल वगैरे ज्या काय न लागणाऱ्या वस्तू आहेत ना, तर मी ह्या अशा ठेवलेल्या आहेत. आणि ही जी झिपवाली बॅग ही दिसतीये ना, तर ह्याच्यामध्ये मी सगळे म्हणजे सॉस वगैरे ठेवलेला आहे. आणि बाजूलाच खिरीच्या शेवाळ्याच ठेवलेल्या आहेत. आणि नंतर मग वर हे असं काय नाही, हे थोडंसं रिकामच आहे. मी जसं की म्हटलं ना तुम्हाला की फ्रीजमध्ये आत्ता काहीच नाही आहे म्हणून. तर हे इथं असं काय ठेवलेलं आहे. तर खालच्या ह्याच्यामध्ये ना मी इथं फर्स्ट नंबरच्या ह्याच्यामध्ये सगळं दुधाचं वगैरे ठेवते. खालच्या ह्याच्यामध्ये भाज्या वगैरे त्या निवडून ठेवलेल्या. आणि खाली तर सगळ्यांना माहीतच आहे ते व्हेजिटेबल बॉक्स आहे म्हणून. तर हे असं काहीतरी मी ठेवलेलं आहे. आणि फायनली माझं फ्रीज क्लीन करून झालेलं आहे. आणि बाकीचं सगळं सामानसुद्धा जसं काढलं होतं तसं मी लावून वगैरे सुद्धा ठेवलेलं आहे. तर फायनली माझं फ्रीज वगैरे क्लीन झालं, ऑर्गनाईज केलं. तर असं काय पद्धतीने मी ऑर्गनाईज केलेलं आहे. कसं वाटलं ते नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि छान व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.